मी अरुण यादगिरे, उस्मानाबाद शहरात काही सर्व्हिस सेंटर आणि रत्नकुटी जेम्स इंडस्ट्रीजच्या माध्यमातून मी आजपर्यंत आपल्या संपर्कात आहेच. परंतु या नवीन फील्डकडे मी कसा वळलो याचे कुतूहल आपणा सर्वांना असेलच. माझे वडील प्राध्यापक श्री फुलचंदजी यादगिरे यांना आम्ही 6 वर्षाखाली हार्टचा त्रास झाला तेव्हा डॉक्टरांकडे दाखवले. तपासणी अंती डॉक्टरांनी बायपास सर्जरी करण्याचा सल्ला आम्हाला दिला. तो खरं तर आमच्यासाठी खूप मोठा आघात होता. परंतु या सर्जरीसाठी त्यांची कुठल्याही प्रकारची मानसिक तयारी होत नव्हती. कारण ही ऑपरेशन वगैरे ह्या गोष्टीची त्यांनी खूप म्हणजे भीती होती त्यांच्या मनामध्ये. म्हणून आम्ही कोणत्या तरी पॅरलल उपचार पद्धतीचा शोध घेत होतो. काही काळ आम्ही आयुर्वेदिक व इतर प्रकारचे उपचार करण्याचा खूप प्रयत्न केला, उपचारही घेतले. आणि त्याच दरम्यान माननीय डॉक्टर शैलेंद्रजी पाटील साहेबांचा एक मुलाखत आम्ही साम संजीवनी या चॅनलवर पाहिली आणि तिथूनच आम्ही डॉक्टर साहेबांच्या संपर्कात आलो. त्या ठिकाणी म्हणजे नाशिक येथे अशा प्रकारचे डायबिटीज, हार्ट प्रॉब्लेम, बीपी, मायग्रेन इत्यादी आजारांनी त्रस्त असलेले पेशंट आम्ही बरे झालेले पाहिले. तेव्हाच मी माझ्या वडिलांसोबतच माझ्या परिसरातील अशा आजारांनी त्रस्त असणाऱ्या रुग्णांना या अत्याधुनिक अशा उपचार पद्धतीचा फायदा मिळवून द्यावा म्हणून या सेवेचा शुभारंभ केला. तरी परिसरातील व या जिल्ह्यातील सर्व पेशंटनी याचा फायदा आपल्याला कसा करून घेता येईल, फायदा घ्यावा. कारण ही उपचार पद्धती ही बिना साईड इफेक्ट, बिना त्रास आणि कोणत्याही प्रकारची इजा पेशंटला न होता घेता येते. त्या उपचार पद्धतीचे मुख्य वैशिष्ट्य आहे. माननीय डॉक्टर शैलेंद्रजी पाटील साहेब मॅडम आणि त्यांचे सहकारी यांनी मला या सेवेची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचा ऋणी राहील. एवढे बोलून मी माझा विचार संपवतो. डॉक्टर प्रमोद कापसे, डॉक्टर शांतनु बुरबुरे, डॉक्टर प्रमोद कापसे BMS ND, तसेच डॉक्टर शांतनु बुरबुरे BHMS MD, डॉक्टर सौ वैशाली पाकले BMS, आणि श्री सुलेमान शेख PRO, अनिल जगदाळे जिल्हा टेक्निशियन. राजकीय क्षेत्रातील माजलगावचे आणि आमच्या समाजातील एक प्रतिष्ठित असे व्यापारी असणारे शरदजी भांडेकर यांचा या ठिकाणी एक सत्कार. मातोश्री क्लिनिकच्या माध्यमातून रुद्र लेझर इंडिया लेझर किमोथेरपी क्लिनिकच्या आजच्या या उद्घाटन प्रसंगी या कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय डॉक्टर शैलेंद्रजी पाटील सर, विवेकजी मिश्रा, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले कंचनताई, संध्याताई नाव घेतो, माझी पंचायत होणार नाही, राजाभाऊ फुलचंदजी यादगिरे सर, सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि ज्यांनी ही क्लिनिक सुरू केली या ठिकाणी उपस्थित असलेले माझे मार्गदर्शक माननीय दीपक शेठ अजमेरा, सर्व सन्माननीय व्यासपीठ बंधू भगिनी. दीपक शेठ पुढे या. मी अरुणजी, तुम्ही ही जी क्लिनिक सुरू केलंय ही क्लिनिक झाल्या माझं डॉक्टर शैलेंद्रजी पाटील साहेबांनी माझ्यावर काही ट्रीटमेंट दिली. ती ट्रीटमेंट केल्यानंतर मी बाहेर आलो असताना मी त्या क्लिनिककडे पाहत होतो. मला खरं कौतुक एका गोष्टीचं डॉक्टर साहेब, आज अभियंता दिवस आहे, आज इंजिनियर्स डे आहे.
मी स्वतः इंजिनियर आहे आणि माझा एक इंजिनियर असलेला सहकारी एक लॅपटॉपचं क्लिनिक सुरू करत असताना हिमोथेरपी क्लिनिक, लेझरचं क्लिनिक सुरू करतोय, हे मला खूप कौतुकास्पद वाटलं. कारण मला त्यांच्या साडूंशी बोलत होतो मी की ते म्हणले मला सुद्धा लक्षात येत नाही अरुणजी काय करतील ते काहीच लक्षात येत नाही बऱ्याचदा. अरे नशीब वहिनीला तरी सांगतात, कांचनताई बऱ्याच गोष्टी ते विचारून करतात. आणि आता संजयजींनी सांगितलं की मराठवाडा जर थोडं 13 महिन्यानं आम्हाला स्वातंत्र्य मिळतं, बऱ्याच गोष्टी मिळतात, उशिरा कळतात. आणि सध्या सप्टेंबर महिना चालू आहे, 17 तारखेला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं होतं आणि अरुणजीच्या माध्यमातून लेझर क्लिनिकचं जे स्वातंत्र्य आज शैलीजीच्या निमित्तानं या ठिकाणी आम्हाला उपलब्ध झालंय. त्या निमित्तानं मी जिल्ह्यात एक प्रतिनिधी म्हणून तुमचं मनापासून अभिनंदन करतो, तुमचं कौतुक करतो. आणि हे क्लिनिक एक वेगळ्या प्रकारचं क्लिनिक आहे. त्यांनी मी सहज बसल्या सांगितलं मला शुगर आहे आणि सरा वडिलांच्या तब्येतीची काळजी घेत घेत एका चिरंजीवानं ध्यास घेऊन धाराशिव उस्मानाबादकरांसाठी हे क्लिनिक उपलब्ध करून दिलेलं आहे. तुम्ही सांगत असताना मलाही आठवलं 2003-4 ला वडिलांच्या अँजिओग्राफी करत असताना काहीतरी ब्लॉकेज होते. म्हणजे वडील आमचे रामदेव बाबाच्या नादी लागले, आधी म्हणजे त्याचं काम करायला लागले. रामदेव बाबाचं ते प्राणायाम वगैरे तुम्ही मला सांगितलं बघा की त्याच्यातलं अनुलोम विलोम करा. तर मला शुगर आहे, शुगर असल्यावर बऱ्याचदा काय होतं की काय करावं काही कळत नाही. आणि आताच्या जमान्यात एवढा काम सगळ्या गोष्टीचा सुसवाट असताना काय करायला पाहिजे त्याच्यामुळे आपली तब्येत चांगली राहील. त्यांनी सांगितलं की अनुलोम विलोम तुम्ही जास्त करा. आणि माझ्यामध्ये दुसरं हे कपालभाती जरा थोडी कमी करा, 1.5-2 मिनिटाची करा. मी उलट करत होतो. म्हणजे डॉक्टर साहेब हे चांगली माणसं जवळ आल्यावर कसा परिणाम होतो हे लक्षात येतं. आणि मला निश्चित खात्री आहे, कौतुक आहे सगळ्या गोष्टीचं. आमचे डॉक्टर पाटले सर असतील, बाकीचे सर्व त्यांचे सहकारी असतील, यांच्या माध्यमातून हे मातोश्री लेझर हिमोथेरपीचे क्लिनिक या उस्मानाबाद जिल्ह्यातील आजूबाजूच्या परिसरातील सर्वसामान्य आणि अतिशय मी विचारलं त्यांना बसल्या बसल्या की याची माझ्यामध्ये खर्चिक कमी असणार आहे. तर डॉक्टर साहेबांनी सांगितलं हे अतिशय खर्चिक कमी असलेलं म्हणजे पैशाच्या बाबतीत आर्थिक दशक, कारण आम्ही एकतर भागात मागासलेल्या भागात त्यातल्या दुष्काळ नाही, जरा खिशाचा सारखा विचार करतो. एखादा दीपक शेठ आमच्याकडे शेठ जे असतात, बाकीचे जरा नॉर्मल लोक असतात. तर ह्याही अर्थानं विचार केला तर आर्थिक दृष्ट्या सगळ्यांना परवडणारे हे आपले लेझर हिमोथेरपी क्लिनिक आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व आमच्या रुग्णाला खूप मोठ्या प्रमाणात चांगला फायदा होईल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि अरुणजी त्यांच्या सर्व सहकार्यांना मी मनापासून या क्लिनिकच्या माध्यमातून तुम्ही जी एक चांगला रुग्णसेवेचा जो वसा घेतलाय त्या रुग्णसेवेच्या वसेसाठी शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद. पहले स्टेज पे बैठे हुए सारे महानुभाव और मेरे सारे मित्र, मुझे बोला गया है कि सर की परिचय दूं. सर का परिचय बहुत लंबा है, मुझे बहुत छोटे में बोलना पड़ेगा. उससे पहले मैं लेजर हीमोथेरेपी के बारे में 2 शब्द मैं बताना चाहूंगा आपको. इंग्लिश में कहावत है, नथिंग कैन स्टॉप एन आइडिया व्हिच टाइम हैज कम. जिस विचार का समय आ चुका है उसे कुछ भी या कोई भी ताकत नहीं रोक सकती. मेरे मत में लेजर हीमोथेरेपी एक ऐसा विचार है जिसका समय अभी आ चुका है. पहले तो उस्मानाबाद में ये क्लिनिक आया कैसे, इसके बारे में मुझसे ज्यादा तो अरुण जी कोई जानता नहीं. तो अरुण जी मुझे 4 महीने से फोन कर रहे थे, 4 महीने पहले, और कहते थे कि सर आपका अपॉइंटमेंट दीजिए. तो मैं कहता था आप मुंबई आइए. वो मुंबई एक दिन आया तो मैं निकल गया अमरावती, वहां पे भी अपना सेंटर आने वाला था. अगले बार वो मुंबई आया तो उन्होंने मुझे फोन किया, सर मैं आया हूँ मिलिए. तो मैं कहा मैं औरंगाबाद में हूँ सेंटर के काम से. तो कहे कि सर कब मिलेंगे आप. तो फिर एक दिन वो मेरा पीछा करते थे, वो आप कहाँ हैं, अब यहाँ है, अब यहाँ है, तो मैं यहाँ हूँ. तो कभी वो मिल नहीं पाते थे. तो एक दिन मैं औरंगाबाद में था, उन्होंने मुझे फोन किया, सर आप कहाँ हैं. मैंने कहा मैं औरंगाबाद में हूँ, आज सेंटर के आज देखने आया हूँ. उन्होंने कहा औरंगाबाद में रुके मैं आता हूँ. और वो पहुंच गए औरंगाबाद. और वो उन्होंने कहा सर मैंने कहा देखिए मेरा शेड्यूल बहुत टाइट है, मुझे 6-7 स्पॉट्स देखने औरंगाबाद में. तो उन्होंने कहा सर 5 मिनट लूंगा मैं आपका सर प्लीज. मुझे आदमी पता नहीं किस संदर्भ में मिलना चाहते, पता नहीं क्यों मिलना चाहते. मैंने पूछा भी डॉक्टर भी है क्या. बोला मैं डॉक्टर नहीं इंजीनियर हूँ. अब करते क्या है. तो बोला मैं नोकिया का सेंटर चलाता हूँ. मैं बोला किस विषय में मिलना है वो मुझे मिले. लेकिन उन्होंने जो 15 मिनट में मुझे बोला उससे मैं बहुत प्रभावित हुआ. मुझे लगा नहीं आदमी कहीं ना कहीं इनके मन में
मैं कहीं ना कहीं समाज के प्रति कुछ करूं या मेरे जो एरिया है उसमें ऐसा कुछ ट्रीटमेंट आए, क्योंकि उनके पिताजी के संदर्भ में मुझे उन्होंने बताया था। तो वो जब उन्होंने मुझे कहा तो मैंने कहा कि नहीं, इस व्यक्ति के हाथों में क्लिनिक देना बहुत सही होगा उस्मानाबाद शहर और उस्मानाबाद जिला के लिए। इसलिए मैंने उनको कहा कि ठीक है, आप आगे जाइए, आप पूरी ताकत से आगे जाइए और आपको हमारी तरफ से जो भी हेल्प होगा हम आपको अच्छे से वो करके देंगे। तो वैसे हमारी एक्चुअली उनसे मुलाकात हुई और आज उसी के कारण आज यहाँ पे आज सेंटर आया है। लेजर हीमोथेरेपी के बारे में अगर आपको मैं थोड़ा कहूँ तो सर से मेरी मुलाकात कुछ सालों पहले हुई थी। सर लेजर के ऊपर काम कर रहे थे, तो लेजर के ऊपर काम कर रहे थे तो वो अलग अलग पेशेंट्स पे ब्लड प्रेशर, डायबिटीज, पैरालिसिस, ब्रेन, इनफैक्ट एड्स के पेशेंट के ऊपर भी बहुत सारा काम चालू था। तो मैं उनको मिलने आया तो हमारी कुछ डिस्कशंस चालू थी, तो उन्होंने कहा कि ऐसी ऐसी टेक्नोलॉजी है, ऐसा ऐसा काम करते हैं। मैंने कहा सर क्या बात कर रहे हो, डायबिटीज को थोड़ी कोई कंट्रोल कर पाया है। 20-20 मिलियन डॉलर ये दवाई कंपनियां खर्चा कर रही हैं। मेरे पिताजी खुद हैं 20 साल से डायबिटीज की गोली खा रहे हैं, 15 साल से ब्लड प्रेशर की गोली खा, आप में से कई खाते होंगे, डायबिटीज की गोलियां चालू होंगी। कितने पेशेंट इंसुलिन ले रहे हैं। सर आप कह रहे हो डायबिटीज कंट्रोल में होगा, आप कह रहे हो ब्लड प्रेशर कंट्रोल में होगा, ऐसे कैसे? मैं नहीं मानता। उन्होंने कहा मैं कहाँ बोल रहा हूँ आपको मानने के लिए, आप आइए, पेशेंट से मिलिए, रिपोर्ट्स देखिए, फिर आपको जैसा लगे वैसा आप अपना जो कंक्लूजन है, अनुमान है, वैसा लगाइए रिपोर्ट्स देख के। मैंने कहा बिल्कुल। मैं वहां रुका, मैं नासिक आता था, मैं पेशेंट से मिलता था, पेशेंट्स को देखता था और काफी पेशेंट्स, बहुत सारे पेशेंट्स की रिपोर्ट्स पे तो मैं देखता था, तो मैं ऐसे चेंजेस देखता था जो मैं मेडिकल जो नॉर्मल हमारा जो मेडिकल साइंस है वो उसको नहीं मानेगा कि डायबिटीज कंट्रोल में आती है लेजर से। ये डॉक्टर्स जो नॉर्मल है वो कहेंगे कैसे होगा, आपको गोलियां लेनी है, आपको इंसुलिन लेना है, पर उनके रिपोर्ट्स पे ये चेंजेस दिखते थे। मैंने कहा सर ये आप नासिक में ही क्यों करते हैं? फिर ये तो हर जिले में, हर तालुका में, हर गांव में, हर शहर में, देश में, विदेश में इसकी जरूरत है। आपके पास जो ये अद्भुत टेक्नोलॉजी है इसको आपको गांव-गांव में प्रसारित करना चाहिए। उन्होंने कहा देखिए मैं डॉक्टर हूँ, मैं कोई मार्केटिंग का आदमी तो हूँ नहीं, मैं कोई बहुत बड़ा स्ट्रेटेजिस्ट तो हूँ नहीं कि मैं गाँव, मैं पेशेंट्स पे काम करता हूँ, पेशेंट्स की भलाई में मुझे सुख मिलती है, आगे इसको आप ले जाइए। फिर हमने उसका आगे काम चालू किया सर के साथ। तो आज उसी के कारण महाराष्ट्र में, मुंबई में, नासिक में, धुले में, अब आने वाला औरंगाबाद में, उस्मानाबाद में, अमरावती में, शोलापुर में, जलगांव में लेजर हीमोथेरेपी क्लिनिक अक्टूबर में सब जगह स्टार्ट हो जाएगी। तो इस सब जो ट्रीटमेंट है, जो बहुत इतने सारे मोर देन 1000 पेशेंट्स, ब्लड प्रेशर, डायबिटीज, पार्किंसन, पैरालिसिस, अल्जाइमर्स, इन सारे बीमारियों पे बहुत अच्छे रिजल्ट्स, एक सुखदायक जीवन जी पा रहे हैं। डॉक्टर साहब मूलभूत एक MS ऑर्थो है, पर उन्होंने काफी पेशेंट्स पे बहुत, मुझे तो 25 साल से ज्यादा उन्होंने सर्जरी की और सिविल सर्जन थे नासिक। लेकिन सर ने देखा कि कुछ एलोपैथी में कुछ लिमिटेशन, कुछ जगहों पे वो रुक जाती है आगे, उसका क्या किया जाए? अब ऐसा तो नहीं है पेशेंट्स को बोलो 18 साल, अब आप 20 साल, अभी जितने दिन जिंदा हो डायबिटीज की गोली खाओ, जितने दिन जिंदा हो ब्लड प्रेशर की गोली खाओ, जितने दिन जिंदा हो आओ हाजिरी लगाओ। ये तो कहीं ना कहीं गड़बड़ है, इस पे क्या काम किया जाए? सर ने कम से कम 6 साल पहले लेजर के ऊपर काम करना चालू किया। बहुत सारे पेशेंट्स पे उन्होंने काम किया, बहुत सारे पेशेंट्स के उन्होंने रिजल्ट्स लाए, बहुत सारे पेशेंट्स के उनके पास रिपोर्ट्स थे। सर ने फिर डिसीजन लिया, अब वो भारत के गांव, भारत के हर जिले में, हर तालुका में, हर गांव में पहुंचे। इसलिए आज सर आपके सामने हैं। आप यहाँ जो भी उपस्थित है, आपके घर में मैंने एक लाइन बनाया था मुंबई में, आज हम मुंबई में तो इसको हम लॉन्च करने वाले हैं, हर घर लेजर। लेजर की टेक्नोलॉजी की या तो जानकारी, या तो ट्रीटमेंट, या तो मशीन, हर घर में इन तीनों में से एक को होना चाहिए। वैसे भी आपके भी यहाँ पे हर घर में बीमारी होगी, किसी के पास ब्लड प्रेशर, किसी का डायबिटीज, अन्य बीमारियों से पीड़ित होंगे। तो उनको मैं कहूंगा कि अरुण जी ने बहुत बड़ा इनिशिएटिव लिया है कि आप यहाँ पे आपके लिए एक हार्ट ऑफ द सिटी में एक सेंटर खोला है। उस सेंटर में आप सभी जाएं, पहली बार जानकारी लें कि ट्रीटमेंट क्या है, कैसे ली जाती है, और फिर आप में जो भी बीमार है,
जो भी बीमार नहीं होना चाहता वो जाके इस ट्रीटमेंट का पूरा लाभ उठाए। धन्यवाद। व्यासपीठावर उपस्थित मान्यवर, समोर बसलेले ज्येष्ठ नागरिक, अरुण आणि त्याचे नातेवाईक मंडळी, एका विशिष्ट आयुष्यामध्ये अशी एक वेळ येते की आपण जे काही करतो आहोत त्याकडे आपल्याला मागे वळून बघण्याची इच्छा प्रत्येकाला होते. मग तुम्ही वैद्यकीय व्यवसायात असाल, राजकारणात असाल, समाजकारणात असाल, व्यापारात असाल किंवा कशातही असाल, आपण जे काही करतो आहोत त्याचा शेवट काय असणार की त्याच्यापासून खरंच आपण सॅटिस्फॅक्टरीली जे काही करतो आहोत त्यात आपण समाधानी आहोत का, अशी एक फेज प्रत्येकाच्या आयुष्यात येते. तीच फेज माझ्या आयुष्यात पण आहे. मी MS ऑर्थो झाल्यानंतर बँगलोर आणि नाशिकला प्रॅक्टिस चालू केली. माझं स्वतःचं अतिशय 25 बेडचं हॉस्पिटल होतं, त्यात 10 बेडचे ICU पण होते, ऑपरेशन थिएटर आणि सगळंच. पण आणि सुरुवातीपासूनच आय वॉज अ टॉपमोस्ट स्टुडंट इन मेडिकल फॅकल्टी. MBBS ला पण मी गोल्ड मेडलिस्ट होतो पुणे विद्यापीठात, MS ला पण गोल्ड मेडलिस्ट. आणि सुरुवातीपासून माझा तो पिंड असा होता की आपण जे काही करतो आहोत, मास्तर आपल्याला जे काही शिकवतो त्याच्यावर आपण विचार करून आपल्याला काय समजलं ते आपण प्रेझेंट केलं पाहिजे. त्याला परीक्षा म्हणतात. मी 25 वर्ष प्रॅक्टिस केली तेव्हा माझ्या असं लक्षात यायला लागलं की साधा ग्रामीण भागातला सुद्धा तरी पेशंट असला तरी तो दुसऱ्या तिसऱ्या व्हिजिटला सांगतो की डॉक्टर त्या गोळीचा पॉवर संपला, परत गुडघा दुखायला चालू होतो. म्हणजे त्यालाही हे लक्षात आलं होतं की ॲलोपॅथीच्या गोळ्यांमुळे आजार बरा होण्याऐवजी फक्त पुढे पुढे ढकलला जातो. तिथून आमच्या विचारांची जी दिशा चालू झाली किंवा आपण ऍक्च्युअली आजार बरा करत नाही, आपण फक्त आजाराला लांबवतो. ॲलोपॅथीचं उपयोग हा शस्त्रक्रिया ज्या ज्या ठिकाणी लागते त्या ठिकाणी मान्यच करावा लागेल. त्या ठिकाणी शस्त्रक्रियेला अल्टरनेटिव्ह असू शकत नाही. त्याचबरोबर मेडिसिन मध्ये सुद्धा अँटीबायोटिक्स किंवा इमर्जन्सी मेडिसिन जे आहे किंवा ज्याला आपत्कालीन किंवा इमर्जन्सी मेडिसिन असं ज्याला म्हणतात, त्या ठिकाणचा ॲलोपॅथीचा रोल कोणीही नाकारू शकत नाही. पण एकदा ती इमर्जन्सीची फेज गेली की त्यानंतर माझं स्पष्ट मत आहे ॲलोपॅथीचा रोल उरत नाही. कारण ज्या वेळेस माझं स्पष्ट दुसरं ओपिनियन असं आहे की औषध ही औषधासारखीच घेतली पाहिजे, ती कायमस्वरूपी घ्यावी लागू नये. जर तुम्हाला एखाद्या आजाराकरता कायमस्वरूपी औषधं घ्यायला सांगत असतील तर त्या आजाराकडे बघण्याचा जो अप्रोच आहे किंवा त्या आजाराला ट्रीट करण्याची जी काही पद्धत आहे तिच्यामध्ये ग्रॉस एरर होत चालली आहे. डायबिटीस, ब्लड प्रेशर, हृदयविकार, पॅरालिसिस आणि असे बाकीचे बरेच आजार असे आहेत की ज्यामध्ये पेशंट अक्षरशः फ्रस्ट्रेट होतात. डॉक्टर मरायचं इंजेक्शन असेल तर द्या, पण हे आता बस झालं, रोज औषधं गोळ्या खाऊन जगणं आता नकोस झालं. आणि या फेज मधून पण आम्ही एका विशिष्ट लेवलनी त्या बाजूला वळलो किंवा आपण ह्या गोष्टी जर बऱ्या करू शकत नाही किंवा वाय नॉट बी ओपन टू द पेशंट. मग आपण पेशंटला सांगत का नाही किंवा माझी मी डायबिटीसची तुला गोळी दिली हिच्याने फक्त 4 तास रक्तातली साखरच कमी येईल, बाकी डायबिटीसमुळे होणारे दुसरे कुठलेही जे काही प्रॉब्लेम असतात त्याच्यावर याचा उपयोग नाही. 2-2दा एंजिओप्लास्टी केल्यानंतरही परत हार्ट अटॅक आला तर आपण सांगतो की बायपास कर. हे होतं का? कारण मी मगाशी जे म्हणलो त्याला मी आताही फर्म आहे की आपण फक्त सिम्पटमला ट्रीटमेंट करतोय. रक्तवाहिन्या ज्या ब्लॉक झाल्या त्याला प्लास्टिकची नळीमध्ये स्टेंट टाकून आपण तात्पुरता रक्तपुरवठा पुढे चालू ठेवतोय, पण ते जे काही कारणांमुळे रक्तवाहिन्या ब्लॉक होत आहेत त्याच्यासाठी आपण काहीच करत नाही. म्हणजे पेशंटला सांगणं पण गरजेचं आहे. पेशंटला सांगितलं पाहिजे बाबा तुझी इमर्जन्सी होती, तुझ्या हृदयाचा रक्तपुरवठा तातडीनं बंद पडला होता म्हणून आपण अँजिओप्लास्टी केली आहे, तिच्याने तुझा हृदयविकाराचा प्रॉब्लेम किंवा तुझा आजार आहे तो बरा होणार नाही, रक्तपुरवठा तात्पुरता पुढे सुरू ठेवला आहे, पण ज्या कारणांमुळे तुझी ही रक्तवाहिनी ब्लॉक झाली त्याच कारणांमुळे दुसऱ्या पण ब्लॉक होऊ शकतील किंवा त्याच्यापेक्षा लहान लहान ज्या आहेत त्याही ब्लॉक होऊ शकतील. निदान ह्या गोष्टी सांगितल्यानंतर ते पेशंट त्या पद्धतीने त्या विचाराने आजार समजून घेण्याच्या मानसिकतेत येतात. माझं स्पष्ट मत असं आहे डायबिटीस, ब्लड प्रेशर, हृदयविकार हे लाईफस्टाईल डिसीज झाले. 40 वर्षापूर्वी आम्ही लहान होतो तेव्हा हे शेडजींचे आजार म्हटले जायचे. म्हणजे ज्यांच्याकडे आम्हाला पैसे किंवा ताणतणाव खूप आहेत अशा लोकांचे आजार म्हटले जाते. आज आपल्या प्रत्येक घरात ज्यांच्यापैकी कोणी ना कोणी आता कोणी राहायला आलेलं आहे, बरोबर. ही लाईफस्टाईल डिसीज म्हणतात त्याला. ह्या आजाराला आपण समजून घेतलं, त्या पद्धतीने आपल्या जीवनशैलीमध्ये बदल केले
आणि छोटे छोटे विदाऊट साईड इफेक्ट असलेले हिमोथेरपी सारखे जर उपचार आपण अंमलात आणले तर आपण ह्या आजारांना कायम स्वरूपी रामराम करू शकतो. डायबेटीस टाईप 2 ची जी डायबेटीस आहे त्यांना आयुष्यभर विदाऊट औषधं विदाऊट इन्सुलिन राहणं शक्य असं मी तुम्हाला ठामपणे सांगू शकतो. आपल्याकडे होतोय काय बेसिकली आपल्यामध्ये रुग्णांची मानसिकता जी अशी आहे की माझ्यासाठी सगळं सरकारने केलं पाहिजे. पाऊस पडला तरी सरकारने मदत केली पाहिजे, नाही पडला तरी त्यांनीच मदत केली पाहिजे. मी आजारी पडलो तर माझी कोणत्या डॉक्टरनीच पाहिली पाहिजे, नाही पडलो तरी त्यांनीच केलं पाहिजे. स्वतः आपण काही करायला तयार नसतो. आपण जर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आजार समजून घेतल्या तर बऱ्याच वेळा आपण काहीही न करता ह्या आजारांमधून बऱ्यापैकी बाहेर येऊ शकतो. हे माझं फर्म मत आहे. आणखीन एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की जर तुम्ही ह्या गोष्टी समजून घेतल्या नाही आणि ब्लाइंड फेथने एखादी हे करत राहिला तर तुम्हाला जगातला कुठलाही धर्मंतरी बरा करू शकणार नाही. कारण हे कोणीही तुम्हाला सांगणार नाही. तुम्हाला स्वतःला तुमचं डॉक्टर स्वतःच व्हावं लागणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. कारण जसे जसे दिवस वाढत जातील जसे जसे नवीन टेक्नॉलॉजी येत जातील नवीन नवीन ऑपरेशन्स येत जातील एक तर कॉस्ट ऑफ मेडिकल ट्रीटमेंट ही प्रचंड प्रमाणात वाढत चालली आहे. हा एक भाग. दुसरा भाग अनइंडिकेटेड सर्जरीज किंवा गरज नसताना घाबरून होणारे ऑपरेशन किंवा चालणारी लांबलचक ट्रीटमेंट ह्या गोष्टींकडे आता पेशंट लोकांनी जागरूकपणे आणि डोळसपणे बघण्याची गरज आहे. तेव्हा आपण ह्या सगळ्या जंजाळामधून किंवा ह्या चक्रव्यूहातून बाहेर सुखरूपपणे आणि शांतपणे येऊ शकतो. ही सगळी आपली माझी जी फेज होती त्या फेजमध्ये डॉक्टर ॲलन डायर म्हणून आहे अमेरिकेमध्ये असतात. तर आमचं आता ह्या इंटरनेटमुळे आपण रात्री दिवसा ह्या लोकांशी डायरेक्ट कम्युनिकेशन करू शकतो. आपल्या त्याच्या सायंटिफिक सेशन्स किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत समोरासमोर आपण जसं चर्चा करतो तसं आपण या वेब कॉन्फरन्सिंग त्याला म्हणतात त्याच्याने आपण 2-2, 4-4 तास त्यांच्याशी बोलू शकतो. ते त्यांच्या लॅबमध्ये असतात आपण आपल्या ह्याच्यात असतो. डॉक्टर डायर हा असा मनुष्य आहे की ज्यांनी आपलं हृदय बंद पडल्यानंतर आम्ही जे डॉक्टर लोक शॉक देऊन हृदय चालू करतो ना तुम्ही पिक्चरमध्ये पाहिलं असेल हे मशीन ह्या डॉक्टर डायरने शोधून काढलं. मग त्याच्याशी चर्चा होतात त्याला मी माझ्या भावना सांगितलं या 25 वर्षानंतरही मला हे असं आहे की मणक्याचं ऑपरेशन म्हणजे डॉक्टर संचितींचा विद्यार्थी पुण्याचा सरांचंही तेच बिलीफ होतं की मणक्याचं ऑपरेशन करण्याची गरज फक्त आणि फक्त 4 ते 5% लोकांनाच असते. 90 ते 95% लोक हे बिना ऑपरेशनने बरे होऊ शकतात. बरोबर. मग आता जर बिना ऑपरेशनने बरे होऊ शकत असतील तर मग मी केली ट्रीटमेंट बिना ऑपरेशनची यांनी केली त्यांनी केली तर रिझल्ट आला पाहिजे. यात झाली कशी गंमत की इंडिव्हिज्युअल म्हणजे मी जर एक्सपर्टीज झालो त्याच्यामध्ये तर मी ट्रीटमेंट दिल्यानंतर बिना ऑपरेशनने तो बरा होतोय पण शेजारच्याने दिली तर तो बरा होत नाही. बरोबर. मग हे जे इंडिव्हिज्युअल व्हेरिएशन्स आहेत हे काढून टाकण्याकरता हे डॉक्टर डायरने एक नवीन मशीन तयार केलं. त्यांनी मणक्यांच्या हालचालींचा मणक्यांच्या अवतीभोवती असणाऱ्या खुर्च्या काढल्याचा अभ्यास केला आणि मॅक्स डी म्हणून एक मशीन तयार केलं. जगामध्ये हे मशीन याचं टेक्नॉलॉजी पण पेटंट पण त्यांच्याकडेच आहे. असं हे मशीन भारतामध्ये पहिल्यांदा मी त्याच्याकडून मागवलं आणि तुम्हाला खरं सांगतो मला जे काही डोक्यात फिरत होतं की मग मी बटन दाबलं तरी तेच नंबर आला पाहिजे यांनी दाबलं तरी तेच झालं पाहिजे त्यांनी केलं तरी तेच झालं पाहिजे तरच बिना ऑपरेशनची ट्रीटमेंट परसिस्टंट रिझल्ट देऊ शकेल. अशा पद्धतीने त्यांनी ती टेक्नॉलॉजी केली आणि त्या वेल ॲडव्हान्स बिना ऑपरेशन म्हणजे 80% लोकांचं जरी आपण ऑपरेशन टाळू शकतो छाती ठोकपणे तरी ती खूप मोठी उडी होते. कारण तुम्हाला सांगतो ज्यांना फिजिकल ऍक्टिव्हिटी अगदी कमी आहे म्हणजे मुलबस जास्त नाही ऑफिस जॉब ज्याला म्हणतो आपण गाडीतून उठायचं टेबलवर बसायचं तिथून उठायचं डायनिंग टेबलवर बसायचं जेवायचं झोपायचं त्या माणसांकरता ऑपरेशनने फारसं काही बिघडत नाही. पण जो खरा कष्टकरी समाज आहे जो डे टू डे ऍक्टिव्हिटी स्वतः करतो त्याच्यासाठी मणक्याचं ऑपरेशन हा फार मोठा आजार असतो. कारण एकदा मणक्याचं ऑपरेशन झालं तर त्याचा पहिला 50% पार्ट असा असतो की बरा झाला तर ठीक नाही तर आहे त्याच्यापेक्षा बदल होतो. दुसरा सध्या जरी बरा झाला तरी त्याच्यावर लिमिटेशन्स येतात. वाकायचं नाही मांडी घालायची नाही वजन उचलायचं नाही मग काय कामाचं राहिलं तो. आणि शेतकरी बांधव जेव्हा येतात तेव्हा त्यांना ऑपरेशन करा मणक्याचं असं सांगतानाही मला हिंमत व्हायची नाही किंवा कारण मला माहिती आहे ना ऑपरेशन एकदा केले पैसे देईल हा पण हा कायमचा पॅक होऊन जाईल. बरोबर. तर अशा पद्धतीने ते आणल्यानंतर आम्ही सायंटिफिकली ते स्टडीज चालू केला आणि मग डॉक्टर डायर बरोबर बोलताना आपण नवीन रिजर्वेशन जे मी म्हणालो बघा की आपण फक्त पेन किलर गोळ्यांनी आजार लांबवतो आपण नवीन काही करू शकत नाही. गुडघ्याची झीज झाली बाबा ती भरून असते ते का आपल्याला म्हटलं हो तुम्ही फार मागे राहिलेत म्हणे आपण 40-50 वर्ष पुढे मागे राहून गेलोय. गुडघ्याची जी झीज होते त्याच्यासाठी हाय पॉवर लेझर म्हणून वापरतात
त्याला त्याचे बरेच प्रकार आहेत. कोल्ड लेझर, लो लेवल लेझर थेरपी, हाय पॉवर असे जास्त एनर्जी असलेले लेझरचे प्रकार आहेत. आणि मग ते आम्ही 5 वर्षापूर्वी आणले. सायंटिफिकली अभ्यास चालू केला, सगळं सायंटिफिकली रिसर्च पेपर्स त्यांना प्रेझेंट केला. कारण आपला पॉझिटिव्ह पॉईंट असा असतो की आपल्याकडे पेशंट प्रचंड संख्येने आहे, ऑपरेशन अफोर्ड करू शकत नाही, बरोबर. आणि बिना ऑपरेशनची सायंटिफिकली ट्रीटमेंट जर त्यांना प्रोव्हाइड केली ते लोक पैसे आनंदाने देतात, पण आपल्याला त्याचं समाधान जास्त मिळतं. आणि जेव्हा आम्ही त्यांना हे प्रेझेंट केलं तेव्हा त्यांचाही उत्साह वाढला किंवा अरे इट हॅज वर्क इन युअर केस. मग नंतर असं व्हायला लागलं की नंतर उलट व्हायला लागलं की ते मला विचारायला लागले, यार पाटील, हाऊ मच डोस वी शुड गिव्ह, याला किती डोस दिला पाहिजे लेझर, त्याला किती डोस दिला. अशा पद्धतीने ते रिसर्च मध्ये आम्ही पुढे सरकत गेलो. आणि साधारण 4 वर्षापूर्वी एक रिटायर्ड मॅनेजर माझ्याकडे गुडघ्यासाठी ट्रीटमेंट आले. आम्ही त्याची गुडघ्याची ट्रीटमेंट चालू केली. साधारण 5 ते 6 सेशन नंतर बाबाने एक दिवस मला डॉक्टर थांबा म्हणला, तुम्ही मला पहिल्या दिवशी म्हणाले होते की याच्याने नव्या रक्तवाहिन्या तयार होतात. म्हटलं हो. रक्तवाहिन्यातले ब्लॉकेजेस झालं. म्हटलं हो. नव्या मांसपेशी तयार होतात. म्हटलं हो होतात ना बाबा, तुमचा गुडघा ताट तुमचा उचलत नव्हता, म्हटलं पायरीवर पाय उचलत नव्हता, आता तुम्ही सोडून द्या का. नाही मान्य, माझं ते नाही मान्य. मग जर हे सगळं होतं तर माझे इथले ब्लॉकेजेस पण निघाले पाहिजे. हा म्हटलं निघतील ना हार्टचे ब्लॉकेजेस, मग मला इकडेच ट्रीटमेंट द्या. बरोबर. मग इट वॉज माय इनिव्हेशन. जसं तुम्ही विचारला की तुम्ही बेसिकली ऑर्थोपेडिक्स करता, पण आता ही फील्ड मध्ये लेझर स्पेशालिस्ट, टोटली इन लेझर. मी डॉक्टर डायरशी परत कॉन्फरन्स त्याला म्हणलं, बाबा मी एवढं सगळं उपद्व्याप करून हे चालू केलंय. हृदयाचे पेशंट म्हणजे कसे कावळा माणसाची फांदी मोडायची गाठ पड. आमचं नितू मांडके बिचारा एवढा मोठा डॉक्टर असूनही द्या, बरोबर. त्याचा काही भरोसा नाही. उद्या तुमचं काही झालं तर माझे जे गुडघ्याचे पेशंट आहेत ते मला बोलतील, मला सगळं बंद करायला लागेल. नाही नाही म्हणे, मी कोणाला सांगणार नाही आणि माझं काहीच म्हणणं नाही. म्हटलं मग मी एक काम करतो, डॉक्टर डायरशी परत चर्चा करतो काय कसं त्यांनी सांगितलं तर मी देणार. साहेब त्या रात्री पहिल्यांदा मी खूप क्युरिओसिटीने रात्री 1 वाजेपर्यंत डायरची वाट पाहिली. आपल्याकडे जेव्हा रात्र होते तेव्हा त्यांच्याकडे दिवस असतो. त्याला आल्याला म्हणलं वा असा असा पेशंट होता म्हणून. तर ही इज व्हेरी हॅपी इन 6 ट्रीटमेंट्स. तो म्हणला की गुडघा आता माझा ओके आहे, आय कॅन क्लाइंब 2 स्टेअर, 2 मधले चढतो, काही त्रास नाही माझ्या हार्टला. तेव्हा डॉक्टर डायरने मला सांगितलं की जगामध्ये पहिल्यांदा लेझरचा उपयोग जो झाला तो हृदयविकारासाठी झाला. हा उपयोग हृदयविकारासाठी पहिल्यांदा झाला. रशियामध्ये आजही लेझर ट्रीटमेंट ही ऍडव्हान्स्ड मेडिसिन म्हणून वापरली जाते. ऑथोराइज ट्रीटमेंट त्यांच्याकडे वापरली जाते. त्यांच्या हॉस्पिटल्समध्ये याची डिपार्टमेंट्स आहेत लेझर मेडिसिनची. पण त्यांचं जे काही कम्युनिझम किंवा कम्युनिस्ट हे होतं, पोलादी भिंत वगैरे वगैरे, तर जोपर्यंत रशिया डिझॉल्व्ह झाला तोपर्यंत बाहेर कोणालाही हे कळलं नाही. रशिया डिझॉल्व्ह झाला पण होताना त्याचे तुकडे तुकडे झाले. ही जी शास्त्रज्ञ मंडळी होती त्यांनी मला सांगितलं की हे मला सगळे भेटतात, आवर मेन प्रॉब्लेम इज कम्युनिकेशन. तर म्हणलं आम्ही युएच्या कॉन्फरन्सला जाणार आहे, तू पण तिथे ये, आपण सगळे बसून चर्चा करू. एक ट्रान्सलेटर तू येताना घेऊन ये म्हणलं, तुला मिळालं तर अरेंज करा, तुम्ही कॅन कम्युनिकेट. ज्यावेळी आम्ही त्या कॉन्फरन्सला गेलो त्यावेळेस त्यांनी मला हे पोटतिडकीने सगळं सांगितलं की दिस इज द थिंग. आणि काय झालं की रशिया डिझॉल्व्ह झाल्यानंतर त्यांची आर्थिक परिस्थिती राहिली नाही. इकडे लुटमार झाली, त्याचे शास्त्रज्ञ बिचारे पुस्तकी किडे असतात, त्यांना बाहेर जगाचे काही माहित नसतं. बाहेरचं सगळं जळून गेलं तरी यांना शुद्ध आली नाही. म्हणजे काही रिसर्च किंवा तयार केलेलं आहे तेवढं फक्त सांभाळून हे इकडे तिकडे फिरत होते. आणि अशा लोकांना मग आम्ही कॉन्फरन्समध्ये भेटलो. त्यांनी सगळी डिटेल माहिती आम्हाला की मग ह्या पद्धतीने आम्ही करतो, अशा पद्धतीने ते करतो. So he advised me the dose about heart. What is the machines we have provided you has got this facility, and you give this dose in according to the positions of heart. You know the anatomy of heart. हे तुला हृदयाची परिस्थिती माहिती आहे, कुठे काय असतं ती तुला बाहेरून माहिती आहे म्हणा. त्या अँगलने ते डोसेस देऊन टाक आणि सी द रिझल्ट. 100% we assure that it will not harm you. आणि शेवटी तो लाईट आहे, त्याच्याने काही साईड इफेक्ट वगैरे होणार नाही. दुसऱ्या दिवशी त्या बाबांना मी लेझरची ट्रीटमेंट दिली हृदयासाठी. जे काही डोस त्यांनी सांगितलं त्या पद्धतीने दिली. ते गेले. त्याचे गुडघ्याचं सेशन जे असतात ते आठवड्यातून 2दाच असतात. मी म्हणाल की आता 2 दिवसानंतर या. तिसऱ्या दिवशी परत हॉस्पिटलला. मला टेन्शन आलं, म्हणजे गडबड तर नाही झाली. तुम्ही चौकशी केली, माझ्या असिस्टंटला पाठवलं, म्हणजे ते बाबाला विचार काय म्हणतं काय. तो सांगायला त्याची अपॉइंटमेंट परवा आहे म्हटलं, त्यांना आज कसं काय आलं म्हणून विचार. पण तो मला परत येऊन सांगायला लागला की बाबाचा दम लागणं बंद झालं,
बाबा म्हणतो की आता गुडघा बाजूला, माझं दमच पूर्ण करून द्या म्हणतात. आणि त्यानंतर मग त्यांचे ज्या पद्धतीने डोसेज होते त्या आम्ही त्या मॅनेजर साहेबांना 6 सेशन्स दिल्या लेझर थेरपीच्या, हाय पॉवर लेझरच्या आम्ही 6 सेशन दिल्या. आणि एक दिवस रात्री 10:15 माझी ओपडी बंद करायची वेळ असते, 10:15 ते गृह असतं, गळ्यात शब्द, केस विस्कटलेली, डायरेक्ट आलो. म्हणलं काय बाबा त्रास झाला काय. आल्यानंतर 65 वर्षाचा तो गृहस्थ आलेला माझा पाय पडला. बरोबर म्हणलं तुम्ही काय झालं ते सांगा. म्हणलं डॉक्टर मी सकाळी उठलो, 5ची पंचवटी पकडली, म्हणे 5 वाजता उठलो, 6 वाजता पंचवटी पकडली, मुंबईला गेलो. जाताना प्लॅटफॉर्म क्रॉस केला, जिना सोडून खाली उतरलो, तिथेही गेलो, दिवसभर फिरलो, 5 वाजता परत यायची गाडी पकडली. म्हणतात मी रेल्वे स्टेशनच्या बाहेर 2:30 आलो. म्हणे बाहेर आल्यानंतर मला पहिले जाणवलं चायला आपल्याला एकदाही दम लागला नाही, आपल्याला एकदाही छातीत दुखलं नाही. आपण पाटील डॉक्टरांना सांगितलं आणि म्हणून मॅडम मी डायरेक्ट तिथून इथे आलो. आणि त्यानंतर अर्धा तास त्या गृहस्थाने मला सांगितलं की साहेब माझ्यासारखे असंख्य म्हातारे आहेत, म्हणतात पेन्शन कमी असतो, पोरं सांभाळत नाहीत किंवा विचारत नाही, ऑपरेशन ह्या वयात करून घ्यायची हिंमत होत नाही किंवा अशा बऱ्याचशा कारणांनी अक्षरशः म्हणजे आजचा दिवस जगून घ्यावा ह्या भावनेतून आम्ही जगत असतो. म्हणणार जर तुम्हाला हे काही विकसित करता आलं आणि पोचवता आलं कमीत कमी याच्यामध्ये लोकांपर्यंत, तर माझ्यासारख्या खूप लोकांना ही मदत होईल. आणि मग त्यानंतर आम्ही डॉक्टर डायरशी चर्चा केली आणि ह्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या संशोधनामध्ये पण मी ऍक्टिव्हली पार्टिसिपेट केलं. आणि मग डायबिटीज, ब्लड प्रेशर, दीर्घकाळ, पार्किन्सन त्यांनी सांगितलेले 10,000 त्याच्याऐवजी 20-30,000. कारण आपल्याकडे कसं आहे जमेला कंटाळलं डॉक्टर म्हणलं हे माहिती त्याच 3 वर्षापूर्वी अशी परिस्थिती होती किंवा हे असं काम करतो. मला लॉजिकली वाटतं की हे तुझ्या दबात झाला पाहिजे, झाला तर ठीक, नाही झाला तर ठीक, तयारी फुकटच ट्रीटमेंट द्यायला तेव्हा 4 वर्षापूर्वी ते बरं म्हणलं डॉक्टर. आणि अशी करत करत एक पेशंट मला वाढत गेले किंवा डॉक्टर आम्हाला म्हणजे सांगायचे असे किंवा 8 वाजेपर्यंत आम्ही घराच्या बाहेर पडायचो नाही. थंडीच्या दिवसात इन विंटर सीजन दे यूज टू बी इन द रूम टिल 8 o'clock. सूरज ऊपर आता है, गर्मी पड़ती तो दरवाजे खोलेंगे और बाहर आएंगे. अगर जल्दी आते हैं तो दे स्टार्ट गेटिंग बिकमिंग ब्रेथलेस. Nowadays they go for morning walk. That's the thing they do. 6 वाजता उठून पहिल्यांदा आयुष्यात आम्ही बाहेर फिरतो म्हणलंच नाही. मॉर्निंग वॉकला जातो, येतो आणि गार्डन मध्ये म्हणजे कुठे पोलर रिस्क असेल किंवा काय सो इट इज वर्किंग फॉर अस्थमास. म्हणजे असे एक छोट्या छोट्या गोष्टी आम्हाला लोक सांगत गेले आणि सायंटिफिक बेसिस तर त्याला आहेच आहे. म्हणून मग त्यावेळेस आम्ही असं ठरवलं की बाबा आपण हे मोठ्या प्रमाणात केलं पाहिजे. मग त्यानंतर आम्हाला वेळी विश्राम भेटते. त्यांना मी सांगितलं की वडील एवढं जपते, एवढे पेशंटचे बिफोर आफ्टर रिसर्च हे सगळं म्हणलं साहब इधर क्यों रखते हो, इसको बाहर लेके जाते हैं. मतलब आपल्या भारतामध्ये WHO ने जो काही हे केलाय सर्वे केलाय त्यानुसार आपण थोड्याच दिवसामध्ये डायबिटीज, हृदयविकार आणि याचं गोडाऊन होणार आहे. गोडाऊन म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणावर जर मार्केट तयार होणार असेल तर हे बाकीचे जे लोक आहेत ते आपल्याला त्याच परिस्थितीमध्ये ठेवू इच्छितात जेणेकरून सगळ्यांचं चालू राहिलं पाहिजे. मग आपण जर लोकांनी मदत केली तर अरुण सारखे जर समविचारी लोक आहेत किंवा नाही ह्या पद्धतीने केलं तर होईल. आणि याची लोकांना गरज आहे. ठीक आहे आपण पैसे कमवायचे दुसऱ्या मार्गाने कमवूया, पण हेल्थ आणि ह्या ज्या गोष्टी आहेत गरीब माणसाला पिळवून पैसे कमवणं नाही. गिव्ह देम हॅपीनेस, गिव्ह देम हेल्थ. आणि हे जे मिशन होतं की हेल्पिंग पीपल टू गेट बॅक टू लाईफ, ते होप्स सोडून गेलेले असतात. 2 आठवड्यात येऊन गेले आता परत माझं काय खरं नाही बाबा, दम लागलाय बसून घ्या, 4 पावलं चालायचे परत दम असायचं. म्हणजे आला दिवस गेला आपला आजचा दिवस ऍड झाला आपल्या आयुष्यात त्याचं माहित नाही. ते लोक आता 4-4, 5-5 किलोमीटर रेग्युलर करतात, जिने चढ उतर करतात, औषधांशिवाय ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या चालू आहेत. हे सर्वात महत्वाचं. कारण मी ज्या काही गोष्टी शिकवल्या किंवा सांगितल्या त्या सगळ्या जर व्यवस्थित पथ्यपाणी त्या व्यवस्थित पाळल्या तर आपण औषधांशिवाय ह्या आजारांमधून बरे होऊ शकतो. अशा पद्धतीने आमचं हे व्हेंचर जे आहे की नाशिकमधून मुंबईहून अहमदनगर, अमरावती असं करत उस्मानाबाद आले. पुढच्या महिन्यात आम्ही महाराष्ट्राच्या बाहेर म्हणजे गोवा, कर्नाटक आणि उत्तर गुजरात या ठिकाणी जातो आहोत. आणि असे अरुण सारखे समविचारी जे लोक आहेत की कुठेतरी आपण केलं पाहिजे समाजासाठी, त्या भावनेने लोक जोडली जातात. अशा लोकांचं परत एकदा मी स्वागत करतो आणि ज्यांना जॉईन व्हायचं त्यांनी